नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना उबाठा गटाकडून प्रशांत अंबादास भालेराव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्यासह श्रीमती चित्रा मुकुंद ढिकले, संजय पंढरीनाथ ढिकले यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात दमदार एंट्री केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर तिघ्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। प्रभाग क्रमांक 18 मधून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन या प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार प्रशांत भालेराव यांनी आपल्या विकासात्मक दृष्टिकोनाबाबत माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी भालेराव यांच्यासोबत समर्थक, शिवसैनिक आणि सहकारी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। प्रशांत अंबादास भालेराव म्हणाले की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रामाणिक शिवसैनिक आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणे हेच माझे ध्येय आहे। या निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय आणि सकारात्मक राजकीय वातावरण दिसून येत आहे। यावेळी त्यांनी चित्राबाई ढिकले आणि संजीवभाऊ ढिकले यांचा विशेष उल्लेख करत हा आमचा प्रामाणिक शिवसैनिकांचा संघ आहे। आम्ही एकत्रितपणे प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचू असे स्पष्ट केले। भालेराव यांनी प्रभाग क्रमांक 18 साठी भयमुक्त आणि समस्यामुक्त प्रभाग ही संकल्पना मांडली आहे। प्रभागात निवडून आल्यानंतर रस्त्यावरील दिवे, पाणी पुरवठा आणि अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण, नागरिकांसाठी उद्याने व बागांचे विकास काम, नवीन पोलीस चौक्यांची स्थापना, संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, तसेच प्रभागातील तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकास उपक्रम, महिलांसाठी सुरक्षितता आणि स्वावलंबन योजनांचे आश्वासन त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधताना दिले आहे। भालेराव पुढे म्हणाले की प्रभागातील तरुण आणि महिलांचा विकास हा शहराच्या प्रगतीचा पाया आहे। नागरिकांनी एकदा संधी दिली तर प्रभाग क्रमांक 18 हा नाशिक मधील आदर्श प्रभाग म्हणून उभा करू। मी प्रशांत अंबादास भालेराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजसाहेब मनसे यांच्या वतीने मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। माझ्यासोबत चित्राताई ढिकले, संजीवभाऊ ढिकले, हे सर्व आम्ही प्रामाणिक उमेदवारांनी एकनिष्ठ शिवसैनिकांना तो पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना तो विश्वास देऊन मला जे अधिकृत उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। मी दिलेल्या संधीचं नक्की सोनं करेल, आणि येत्या 5 वर्ष जनतेची सेवा करेल असा हा विश्वास तुम्हाला देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतदारांच्या अशा कोणते प्रश्न घेऊन आपल्या निवडणुकीच्या रिंगणात भयमुक्त, समस्यामुक्त प्रभाग मला करायचा आहे। आणि जे गार्डन, लाईट, पाणी, रस्ते या तो सुविधा मूलभूत गरजा आहेत, या सुविधा मी करणारच आहे। परंतु भयमुक्त, समस्यामुक्त प्रभाग आणि युवा पिढी आणि महिलांसाठी मला पोलीस चौकी असं सीसीटीव्हीचं जाळे निर्माण करायचं आहे, असे मला काम करायचं आहे। फक्त मला तुम्ही संधी द्या एवढीच विनंती करतो। आज खरं तर निवडून आल्यासारखंच वातावरण झालेलं आहे, फक्त गुलाल उधळायचं बाकी आहे असं मला वाटतंय। कारण की हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि लक्षात ठेवा, कितीही पाऊस येऊ द्या पैशाचा, पण या धनशक्ती पुढे ही जनशक्तीच निवडून येणार आहे, जनशक्तीचाच विजय होणार आहे। एक लक्षात घ्या, बाकी सर्व उमेदवार पैशात विकले, आणि एकनिष्ठ राहिले फक्त भालेराव आणि ढिकले, एकनिष्ठ राहिले भालेराव आणि ढिकले। ते आम्ही पूर्णपणे सोडू। आणि जेल रोड भयमुक्त करायचं जर असेल तर जनतेला आमचं आव्हान आहे, मशाल मागे उभं राहावं हीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।